नमस्कार दोस्तों, अनएथिकल रूट्स में आपका स्वागत है। अराइवल में घुसना है, रुको मैं जगह देखता हूँ एक बार। यार ये तो बहुत सही जगह है यार, ये मैं फर्स्ट टाइम आया हूँ इवन अराइवल पे। हल्दीराम। हेलो दोस्तों, अनएथिकल रूट्स में आपका फिर से स्वागत है। ये एक नई जर्नी के साथ मैं आपको मिल रहा हूँ। एक सरप्राइज जर्नी मैंने प्लान की थी। एक्चुअली प्लान ये बहुत ही इंस्टेंट प्लान वाला ट्रिप है। अभी हम लोग है डोमेस्टिक एयरपोर्ट पे मुंबई के। बजे है 2 बजने के लिए 10 मिनट है अभी। तो फ्लाइट है 5:30 का। और ये वीडियो का जो टाइटल है इससे आप समझ जाओगे, तो मैं अभी बता देता हूँ कि कहाँ जा रहा हूँ। मैं जा रहा हूँ पौंडीचेरी। मैं बहुत ज़्यादा एक्साइटेड हूँ एक नई जगह पे मेरा न्यू ईयर सेलिब्रेट करने के लिए। यहाँ से चेन्नई के लिए फ्लाइट है और चेन्नई से नेक्स्ट ट्रैवल लेंगे, ये पौंडीचेरी पहुँचाएगी। चेन्नई पहुँचने के बाद मैं आपको बताऊंगा कि क्या सिनेरियो है वहाँ से हमारा पौंडीचेरी पहुँचने का। तो आप मेरे साथ बने रहिए। नमस्कार मित्रांनो, वाजले आहेत 3 वाजलेत आणि 5:30ची फ्लाईट आहे. चालतोय आता, बोर्डिंग पास घेतलेत. फटाफट फटाफट तिकडे पोहोचू. जाम झोप येते, मला माहिती नाही मी काय कसं सर्व्हाइव्ह करणार आहे आजची रात्र. झोप नाही भेटले. काल 4:30 वाजता झोपलो होतो, आज तर झोपलेच नाही. हे असं काहीतरी आहे वातावरण समोर. वाजले 5 आणि खतरनाक वातावरण. अजून मुंबईमध्येच आहे. 5:30ची फ्लाईट आहे. जबरदस्त फिलिंग जशी भेटली आधीच विंडोची. फटाफट चेन्नईला पोहोचायचं. तर कापूस टाकलाय आपण आता कानामध्ये. आपण तयार आहे आता. माझ्या चेहऱ्यावर भरपूर स्ट्रेस दिसत असेल, इरिटेट झालोय, मला झोप आले. असं 5 वाजता उठतात, 5 वाजता निघालोय रात्रभर जागून आणि अशा जागी चाललोय. तो अनप्लॅन ट्रिप होती. अचानक एक दिवस अगोदर ठरवलं आणि निघालोय. आता पुन्हा लिस्ट तयार आहे. आता मला झोपायचंय. सनराइज बघायला मी जागा असेल की नाही माहित नाही. चेन्नई में है वाओ. जाम डेंजर भाई. उतरलोय चेन्नईला, बॅग वगैरे घेतली. एवढा डेंजरस एक्सपिरियन्स आलाय मला मुंबई एअरपोर्ट वरून इथे पोहोचायचा. जे आपल्याला एअरपोर्ट वरून फ्लाईट पर्यंत सोडायला जी बस असते त्याच्यामध्ये ड्राय एसी एवढं ड्राय एअर एसी एवढं जास्त होतं की एकदम सफोकेशन झालं. आणि नंतर त्या फ्लाईट मध्ये आलो, त्या उतरायची वेळ होती तेव्हा एअर प्रेशर एवढं डीप करून ठेवलं त्यांनी
की असं वाटलं की राईट साईडच्या कानातून असं रक्त निघून जाईल. हा भरपूरच बेकार एक्सपिरियन्स होता स्पाइस जेटचा. आता उतरलोय. आता भरपूर वेगळी फिलिंग आहे. वाजले किती? 8 वाजायला आले. 10 मिनिटात 8 वाजायला. असं काहीतरी सिच्युएशन आहे. चेन्नईचं एअरपोर्ट भारी आहे बाकी, म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं एवढं भारी असेल. आता इथून जायचंय पॉंडिचेरीला. काही नक्की नाही की कशाने जायचंय. बाहेर निघू, काहीतरी गरमागरम कॉफी किंवा चहा पिऊ आणि मग तुम्हाला भेटतो मी बाहेर. बाबा डेंजरस. पोचलोय आपण चेन्नईला. हे बाहेरचं काहीतरी असं वातावरण आहे. मद्रास कॉफी हाऊस जबरदस्त. वातावरण प्लेझंट तर असलंच पाहिजे. 8 वाजलेत. आता इकडून मस्तपैकी स्कूटी बघायची कुठे भेटेल, कारण इकडे सर्व टॅक्सीच दिसते. लोकल ट्रेन, सबवे. बाई यांच्याकडे मेट्रो आहे. मेट्रो म्हणजे चेन्नईला असं कन्सिडर केलंच नव्हतं कधी, पण आता आहे. नाही ना नको टॅक्सी. अरे बाबांनो, लुटता लुटता वाचले आता चेन्नईमध्ये. बाहेर आल्या आल्या अशा घोळक्यात लोक आली ना गाड्या विचारायला. पॉंडिचेरीला जायचंय, डायरेक्ट गाडी 3,500, 4,000, 4,500. काही लोकांनी तर मला स्कूटीचा भाव पण सांगितलं की 2,500 पर डे. या ऑटो से जा रहे हैं. ऑटो 350 सांगितले. 350 मध्ये माहिती आहे जास्त नाही, किती किलोमीटर होते? 5 to 7 किलोमीटर आहे आणि 350 सांगितले. कॅबवाल्यानी 600 सांगितले होते आणि त्यामध्ये पण त्यांनी बार्गेनिंग वगैरे करून 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 400 पर्यंत आणलं होतं. बट भरपूरच खराब. रिटर्न भाडं हे लावतील ते लावतील असं बोलून युनियनचे लोक लुटत आहेत तिकडे. पोचलोय आता पॉंडिचेरीला. जाम टफ. बसमधून उतरलोय आता हॉटेलच्या जागेवर चाललोय. बाईक, अरे जिम पण इकडे एक नंबर. स्कूटी बघायच्या कुठे भेटेल. हॉटेल कुठे? हॉटेल 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 हॉटेलमध्ये पोचून बोलूया. सध्या ट्रॅफिक बघा. ये ईडन पार्क में हमारा फर्स्ट मील है. ये रसम राइस. ये मैंने बोला आज तमिलनाडु का थोड़ा स्पेशल खाना खाते हैं, तो मैंने इनके रेस्टोरेंट से रसम राइस मंगाया जो इस तरीके से. ये रसम और ये राइस. इडली प्लेट जो मंगाया, मैंने मेन्यू कार्ड में 4 इडलीज लिखा है और भेजे 2 इडली. और जब उनको बात किया मैंने 2 इडली के बारे में, तो वो बोलते कि हमारे यहाँ पे 2 ही इडली मिलता है. और मैंने बोला मेन्यू कार्ड में 4 लिखा है, तो फिर उन्होंने करेक्ट कर लिया. तो ये है खाने की सर्विस ईडन पार्क में. ये पता नहीं किस तरीके से बनाया है. इतना ज़्यादा पे करने के बाद ऐसा खाना मिल रहा है खाने को ईडन पार्क में. भाई सर्वात मोठी इकडची गोष्ट म्हणजे लँग्वेज यार. जे बोलतात ते एकतर तुम्ही तमिळ बोला किंवा इंग्लिश बोला.
मग ज्यांना इंग्लिश प्रॉपर येत नाही त्यांचं तर एकदम वांदेच आहे तिकडे. त्या इधर उधर करते करते टाइम निघून जातो. बाकी वातावरण भरपूर प्लेझंट आहे, ॲटमॉस्फिअर भरपूर जास्त प्लेझंट आहे. बट फिरून फिरून तेच आहे की कम्युनिकेशन सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे इकडे. सध्या जातो स्कूटी आणायला, भरपूर बार्गेनिंग करून 500 रुपयाला स्कूटी भेटते मला पर डे रेंटनी. नाही तर इकडे फालतूसारखं लुटतात लोक. चेन्नई पॉंडिचेरी जाम लुटतात लोक, फालतू सारखे.